अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकाराने सत्पुरुषाच्या सहवासाने भक्तांमध्ये उत्तल बदल करून घडतो असे विधान केले आहे. ज्याची पूर्वपुण्याई आहे त्यांना श्री स्वामीचा सहवास लाभला. अक्कलकोट निवासी जनता तर परम भाग्यशाली होती. अक्कलकोटच्या राजांनाही पूर्वपुण्याईमुळेच श्री स्वामीसारख्या दिव्य सत्पुरुषाचा सहवास घडला. श्री स्वामीची कीर्ती चोहबाजूस पसरली. इतकेच नव्हे तर बडोद्याचे राज्याधिकारी मल्हारराव गायकवाड यांच्या कानीही पोहोचली. त्यांच्या मनात विचार आला की आपण श्री स्वामीला अक्कलकोटहून थेट आपल्या बडोदा नगरीस आणावे. याकरिता त्यांनी अनेक मातबर दिवाण व सरदारासमोर जो कुणी श्री स्वामींना इथवर आणेल त्याला आम्ही इनाम आणि मानसन्मान देऊ असा प्रस्ताव ठेवला. हे ऐकून सुज्ञ मंडळीने काढता पाय घेतला. मात्र तात्यासाहेब यांनी श्री स्वामींना बडोद्यास आणण्याचा विडा उचलला. राजा मल्हारराव यांच्याकडून बरेचसे धन आणि सेवकाची फौज घेऊन तात्यासाहेब अक्कलकोटास आले. तिथे त्यांनी याचकांना धन द्रव्य देऊन तसेच अनेकांना मोठ्या जेवणावळे घालून संतुष्ट केले. त्यांनी चोळपांनाही जहागिरी देण्याचे आश्वासन दिले. तात्यासाहेबाच्या बोलण्यामुळे चोळपा आनंदित झाला. त्याने हा विषय श्री स्वामीपुढे काढला आणि आपण बडोद्यास गेल्यावर मला जहागिरी मिळेल असे सांगितले. त्यावर श्री स्वामींनी हसले व म्हणाले, त्यांच्या मनात भक्ती नाही, मग आम्ही तिथे जाऊन काय उपयोग. इथे कथेचा पूर्वार्ध संपवताना ग्रंथकाराने उत्तरार्धाविषयी सुतोवाच केलेले आहे. धन्यवाद.